वौसा म्हणजे येई वसोन ही गौरी म्हणतो ना आपण. बरोबर सवासणीचं प्रतीक आहे ते. बरोबर. देवीचं आगमन ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी ती येते. आता माझ्या गावात कसं आहे की माझ्याकडेची जी देवी आहे आमच्या गावात, तर ती तुमच्या ह्याच्या हिंदू पंचांगाप्रमाणे ती 6व्या दिवशी जाणार असेल बरोबर. तरी आमच्याकडे 5व्याच दिवशी जाते. ओके. म्हणजे गणपतीबरोबर जाते, गणपतीबरोबर येते. येते. तर काही लोकांकडे नाही आहे, हो हो. तर ते असं म्हणतात की ती रुसून बसली, ती तिकडे किंवा जाणार. वाघाने घेऊन गेली असे पण काही वाघ घेऊन गेला. मग ती एक विशिष्ट पद्धत आहे. माझ्या गावातली पद्धत अशी आहे की जी नवीन लग्न झालं की त्याला वौसा देतात. वौसा म्हणजे एक सूप असतं बरोबर. आणि त्या सुपामध्ये आपलं ह्याचं हळदीचं पान असतं. मग त्या हळदीच्या पानावरती ते वाण असतं. वाण असतं. ते प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे, कोणाकडे बरं. काजू बदाम असतील तर कोणाकडे चणे शेंगदाणे पण असतील, पण भावना महत्वाची. भावना महत्त्वाची. तर त्याप्रमाणे ते असतं. मग ती एका नदीवर जातात, आपल्या विहिरीवर जातात, तिथे तोंडात चूळ घेतात अशी ओके. पाणी, आणि न बोलता फक्त एक लहान मुलगी असते, ती घंटी वाजवत असते आणि ती देवी घेऊन येतात त्या ह्याच्यातनं, विहिरीतनं. आणि मग ती आतमध्ये आल्यानंतर आपलं चंदन असतं पांढरं, त्याने ते पावलं जशी लावतात तशी हाताची बोटं लावत जातात. ओके. त्याच्यावर पाय ठेवत ठेवत ती येते आणि मग ती गणपतीकडे ठेवते. आणि मग 4थ्या दिवशी 7 प्रकारच्या भाज्या असतात वेगवेगळ्या. बरोबर. म्हणजे टाकळा असेल, तुझं शेवगा असेल, पालेभाज्या, हां. ती वेगळीच त्याची चव असते. बरोबर. आणि 5-6 प्रकारचं धान्य घालून भाकरी बनवलेली असते. आणि त्यात भाकरी छोटे छोटे तुकडे करतात बरोबर. आणि ते सगळ्या बायका वाटतात. मग आपण ते पोशात घ्यायचं, ह्याच्यात घ्यायचं असं. मग ते एवढी एवढी जमते. पण ती जी भाजीची चव आहे ना किंवा त्या भाकरीची चव आहे ना, ही पुढच्या वर्षीच्या देवीलाच मिळते. मी खूप मिस करतो.